दोन्ही पंच आमचे बाला एकारे आणि स्वप्नील केनी पालघर आणि कल्याणवरून या ठिकाणी दाखल झालेत. थर्ड अंपायर आमचे योगेश इंद्रेकर अंबरनाथ. तिघांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. जे पी पॅनलचे हे पंच मॅच चालू येथे अगदी थोड्याच वेळात होते. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या उपजिल्हा प्रमुख 2024च्या अंतिम दिवसामध्ये, अंतिम रात्रीमध्ये. जय भवानी बावलोली आणि शिवशक्ती कडाव. टॉस जिंकला शिवशक्ती कडाव टीमने. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि या अंधुक प्रकाशामध्ये असंच आपण म्हणूया, कारण बाहेर अजूनही उजेड आहे आणि फ्लड लाईट चालू झाल्या. सो या परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं फार कठीण काम असतं आणि लगेचच एक धाडसी निर्णय घेतलाय कडाव टीमने. आम्ही बॅटिंग करू आणि इन्व्हाइट केलंय फिल्डिंगसाठी जय भवानी बावलोली टीमला. षटकं देवा. 4 षटकांची मॅच. स्ट्रायकर एंडला उभा आहे कल्पेश साळुंके आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे या टीमचा कॅप्टन अभि देवगरे. आणि बॉलिंग मार्कवरती पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आला आहे तो धनराज कांबेरे. काल धनराज काय खेळला मग असे उल्लेख देखील आपण त्याचा केला, कारण शेवटच्या मॅचमध्ये सगळे बाद झाले. योगेश बाद झाला, रोशन बाद झाला, अमोल बाद झाला आणि त्यानंतर धावत आला धनराज. आणि धनराजने जसे काही चौकाराची आतिषबाजी केली ना, ते मोमेंटम त्याने शेवटच्या मोमेंटपर्यंत सोडलंच नाही. आणि पंचांचा इथे ग्रीन सिग्नल आम्हाला मिळाला आहे मॅच चालू होण्याचा. बॉलिंग मार्कवरती धनराज कांबेरे, लेफ्ट हँडेड बॉलर. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय एक वाईडिश लॉंग ऑफ बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि एक मिड विकेटला फिल्डर उभा केला आहे. पहिलाच बॉल. एकदा जोरदार टाळ्या. हा ट्रॅकर ऑन साइडला पूल केला. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेगच्या दिशेने आता चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी डीप फाईन लेगला होती फिल्डिंग आणि या चेंडूवरती कल्पेशला मिळते सिंगल. धाव संख्येचा श्री गणेश होतोय तो शिवशक्ती कडाव टीमचा. शिवशक्ती कडाव टीम या स्पर्धेमधली प्रबल दावेदार. पहिल्या दिवस रात्रीमध्ये टॉप 5 मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने या कर्जत, खालापूर, पनवेल, बदलापूर विभागामध्ये जाऊन क्रिकेट त्यांनी दाखवलंय. धनराज. हा चेंडू बाहेरची कडा आणि रोशनने घेतली झेल. फलंदाज अभि देवगरे बाद. गोल्डन डकचा शिकार झाला या मॅच मध्ये. टॉस जिंकून त्यानेच लगेचच बॅटिंग करायचा एक धाडसी निर्णय घेतला. कव्हरला फटका खेळायचा होता, आउटसाइड एज लागली आणि रोशनने एक चांगली झेल टिपली. फलंदाज बाद झाला अभि आणि त्याच्या जागेवरती गेलाय मॅन इन फॉर्म विशाल पोकरकर. विशाल गेलाय. काय खेळला रतन बोबा क्रीडा स्पर्धेमध्ये. आज देखील चांगला खेळ त्याला करावा लागेल कारण कौशल नाही आहे. चांगला बॉल सन्मान देण्यास भाग पडला. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका आपण बघतोय. मिसफील्ड त्या ठिकाणी होते मिड ऑनला आणि चेंडू जातोय आता लॉंग ऑनच्या दिशेने. एकच 2 धावा या चेंडूवरती विशाळला मिळत आहेत आणि या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती येत आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अद्याप तरी चांगली कामगिरी जय भवानी बावलोली टीमची आपल्याला बघायला मिळते आहे. काल त्यांच्या गोलंदाजाचा दबदबा या मैदानावरती राहिला आहे आणि तो दबदबा अजूनही सुरू आहे. फुल टॉस बॉल कव्हरला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि मी मगाशी तो उल्लेख देखील केला की या अंधुक प्रकाशामध्ये, कारण बाहेर अजूनही उजेड आहे, अशामध्ये या फ्लड लाईट मध्ये खेळणं फार कठीण काम असतं, जोखमीचं काम असतं आणि एक धाडसी निर्णय घेतलाय कडाव टीमने. बॅटिंग करण्याचा हा चेंडू आतमधली कडा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका. एकच धाव मिळेल विशालला. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 4 वरती. 4 धावा अद्याप तरी चांगला खेळलाय जय भवानी बावलोली संघ.
सुरुवात चांगली होतीये. धनराज कांबेरे, कालचं क्रिकेट त्यांनी जिथं सोडलं तिथूनच तो सुरुवात देखील करतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल आणि षटक क्रमांक इथे पहिलं देखील संपलंय. आणि काय गोलंदाजी झाली धनराजची. पहिलं षटक संपलंय, धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 4. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 4. आणि आघाडीचा अभि देवगरे बाद देखील झालाय. कौशल आज नाहीये. कल्पेश आणि विशाल वरती फार मोठी जबाबदारी असेल. बॉलिंग मार्क वरती आता येतोय अमोल मोडक. अमोल मोडक आलाय दुसऱ्या षटकामध्ये. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग असे 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना दिसतील. एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गली, शॉर्ट कव्हर जो आता बॅकफुट पॉइंटच्या दिशेने चाललाय. असे 4 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर. आणि बॉलिंग मार्क वरती आलाय तो अमोल मोडक. चला वाकस टीम आणि वाशिवली टीम आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मधील रिपोर्ट करायचंय, याकडे लक्ष असू द्या आपलं देखील, कारण ही डे नाईटची स्पर्धा आहे. अमोल तयार. अमोलचा बॉल, पंचांचा वाईड बॉलचा इशारा, दंडित केलं. एक धाव मिळतीये. शिवशक्ती कडाव टीमला धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. विशालकडे ती कॅपॅबिलिटी आहे मोठे फटके खेचण्याची, मेरिटनुसार खेळण्याची, आणि ती कॅपॅबिलिटी आज या मैदानावरती त्याला दाखवावी लागेल. वर पिच बॉल, चांगला फटका, हॅमरिंग स्ट्रोक आपण बघते लॉंग ऑफला अलॉंग द कार्पेट. एकच धाव विशाळला इथून मिळेल. या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 6 धावा. यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आपला तालुका सोडून इतर तालुक्यामध्ये जाऊन आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय ते शिवशक्ती कडाव टीमने. आज टीम संकटामध्ये आहे आणि इथून बाहेर काढावं लागेल कल्पेशला. लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला धनराज त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल. या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 वरती. 7 धावा अद्याप तरी वर्चस्व प्रस्थापित केलंय वावलोली टीमने. काल जिथून त्यांनी सोडलं तिथूनच सुरुवात त्यांनी केली. फुलटॉस बॉल, बाहेरची गडा, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होते. थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर. विशाल पोकरकरचा चौकार. विनंती आहे की रस्त्यामध्ये कोणीही गाड्या तुमच्या पार्क करू नका, कारण असं आढळलं तर आयोजक त्या ठिकाणी येतील. गाडी तुम्ही वरतीच लावा. पार्किंगची व्यवस्था आम्ही केली आहे, कारण आज गर्दी भन्नाट तुम्हाला बघायला मिळेल. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटक्यामध्ये टायमिंग नव्हतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव मिळते विशालला. आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 12 या आकड्यावरती. 4 षटकांचे मॅच आहे. किमान 35-40 पर्यंत जायला पाहिजे. मजा येईल या मॅच मध्ये, कारण समोरच्या टीमकडे देखील चांगले बॅट्समन आहेत. काल योगेशने अर्धशतक ठोकलंय. रोशन देखील फॉर्म मध्ये आहे. अमोल देखील आहे. फुलटॉस बॉल, मोठा फटका येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स. चेंडू जातोय 4 धाव संख्येसाठी चौकार.
झालंय त्याचं देखील आपण स्वागत करूया. रुपेशजी भोईर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. डेंजरस माणूस, मला असं वाटतं 11 नंतर ते ऍक्टिव्ह होतील आज देखील. अमोल, हा बॉल आणि बाहेरची कडा, आउटसाइड एज, फलंदाज बाद होतोय. कल्पेश सालुंके डीजे. रस्त्यामध्ये कोणी वाहनं पार्क करू नका. 2 4 व्हीलर्स त्या ठिकाणी आम्हाला दिसतात. प्लीज आपण त्या बाजूला घ्या, वरती घ्या, कारण पाहुण्यांच्या गाड्या आमच्या मैदानाच्या दिशेने येत आहेत. प्लीज मी विनंती करतो की आपण तिथे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स पार्क करू नका. कौशल गुरव, या ठिकाणी पारितोषिक येत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय कल्पेश. अग्री वॉरियर्स खांडस या टीमचे पुरस्कर्ते, यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल कल्पेशला. नुकताच दाखल झालाय मैदानावरती कुशल गुरव. विशाल पोकरकर आपण बघतोय स्ट्रायकर एंडला धावफलक जाऊन पोहोचले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, मॅच संपलेली नाहीये. इथून जर आक्रमण झालं एक चांगलं टोटल उभं राहू शकतं शिवशक्ती कडाव टीमचं. विशालसाठी हा बॉल भंडाट वेगाने, फुलर लेनचा बॉल टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर बघायला मिळतोय. चांगला बॉल. आज विशालला देखील थांबवलंय जय बाबांनी वावलेली टीमने. यावर्षी विशाल देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि या मॅच मध्ये थोडासा शांत खेळतोय. कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय संकेतजी भासे यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये करूया. नुकताच KPL पार पडले आणि दादाच्या नियोजनामध्ये ही स्पर्धा खरोखरच कौतुकास्पद कामगिरी संकेतजी भासे यांनी करून दाखवली आणि ती डे नाईटची स्पर्धा यशस्वी करण्यामागे फार मोठा हातभार संकेतजी भासे यांचा आपण बघितला. त्यांचं वेलकम आपण करूया या स्पर्धेमध्ये. चांगला कव्हर ड्राईव्ह आपण बघतोय, पॉइंटच्या दिशेने फटका चांगला गेलाय गोलीच्या वेगाने. विशाल पोकरकरचा हा चौकार. संकेतजी भासे यांचं आगमन आणि त्यांच्या आगमनाला स्टोकला हा चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 धावा. लोअर फुल टॉस बॉल गलीमधून काढण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग झाली आहे. पॉइंटला एकच धाव मिळते विशालला. या एका धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावरती. 21 धावा. कौशल गुरव स्वर्गवासी रतनबुवा क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच. काय खेळला होता त्या मॅच मध्ये. आज त्याला संकटामध्ये असताना टीमला सपोर्ट करायचा आहे, एक चांगली इनिंग पेश करायचे. तिसरं षटक प्रगतीपथावर. कल्पेश धावफलक जाऊन पोहोचले 21 वरती. लोवर फुटॉस बॉल, चांगला फटका वाडीस लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव मिळते त्या ठिकाणी. अमोल वेगाने आलाय, प्रसाद आलाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळते आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. लगातारच्या 3 षटकारांसाठी 5000 आणि लगातारच्या 3 विकेटसाठी देखील 5000चा कॅश प्राइज आलाय. आणि जर लगातारचे 6 षटकार आले तर
तब्बल 10,000चं कॅश प्राइज दिलं जाईल रुपेशजी भोईर यांच्याकडून. हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, दंडित केलं. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. रुपेशजी भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे लगातारच्या 3 षटकारांसाठी 5,000, लगातारच्या 3 विकेटसाठी 5,000 आणि जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर तब्बल 10,000 आणि जर 6 चेंडूवरती 6 विकेट्स घेतल्या तर देखील 10,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. चला मार्केवाडी आणि लाडिवली टीम टॉससाठी रिपोर्ट करा. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती विशालला आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 24 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 इथून संपलंय आणि 24 धावा धाव फलकावरती येत आहेत. बघा जे मैदानामध्ये येण्यासाठी एंट्री आहे ना तिथे लेफ्ट साईडला कोणीही गाड्या पार्क करू नका आणि जर असं आढळलं ना तर आम्ही तिथे येऊ आणि तिथे कारवाई देखील करू. सो प्लीज मी नम्रतेची विनंती करतोय की मैदानामध्ये कोणीही गाडी आणू नका. वरती पार्किंगची व्यवस्था आम्ही केली आहे, तिथेच तुम्ही गाडी तुमची पार्क करा, ही नम्रतेची विनंती आहे. 3 षटकं संपली, धावफलक जाऊन पोहोचले 24 वरती. आघाडीचे 2 फलंदाज कल्पेश आणि अभि देवगरे बाद झाला आणि मैदानावरती आपण बघतो विशाल आणि कौशल गुरव ही जोडी मैदानावरती खेळते. शेवटचा षटकाचा खेळ प्रगतीपथावर असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 24 वरती पोहोचला. इथून किमान 10-15 धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे, कारण एक फायटिंग टोटल जर उभं राहिलं ना तर शिवशक्ती कडाव टीमकडे ती कॅपॅबिलिटी आहे की त्या धावा डिफेंड देखील ते करू शकतात. या स्पर्धेमध्ये शिवशक्ती कडाव टीमने 30 धावा देखील डिफेंड केल्यात. जय हनुमान ढवलेपाडाच्या विरोधात तो आत्मविश्वास, तो रेकॉर्ड त्यांच्या नजरेसमोर नक्कीच असेल. धावफलक जाऊन पोहोचलोय 24 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये येतोय तो गोलंदाजी मार्क वरती. नयन शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. नयन सन्मान्य संकेतजी बासे यांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये. कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे विश्वासू सहकारी सन्माननीय संतोष शेठ भोईर यांच्या नावाने साकारण्यात आलेली स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024 हे देखणं आणि दिमागदार आयोजन. अंतिम दिवस रात्रीचा खेळ. आज एकनाथजी माळी हे देखील तुम्हाला या व्यासपीठावरती दिसतील. त्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा. गर्दी, आज गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. नयन आलाय शेवटच्या ओव्हर मध्ये, स्ट्रायकर एंडला उभा आहे तो विशाल पोकरकर. हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अबांतरची सिंगल ऍड होते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचतंय 25 या आकड्यावरती. सन्मान्य भाऊ बैलमारे लाडिवली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेशन केले जाते. कौशलला हवी स्ट्राईक आणि विशाल पोकरकर आपली विकेट सॅक्रिफाईस करते टीमसाठी. फलंदाज बाद. पालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य संकेतजी बासे यांच्यावरती आधारित हे गीत आणि साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. आज मला असं वाटतंय आमदार साहेब देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देतील. कोणतीही स्पर्धा तुम्ही तमनाथ गावामध्ये ठेवा, मग आमदार साहेब तुम्हाला नक्कीच या व्यासपीठावरती दिसत आहेत. हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. काय भन्नाट कामगिरी करतोय नयन. सगळे यंगस्टर आहेत बघा. पहिलं षटक टाकलं धनराजने, चांगली कामगिरी केली. त्यानंतर आला अमोल, त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर आला कल्पेश यंगस्टर, त्यांनी चांगली कामगिरी केली. आणि आता आलाय नयन. काल देखील या गोलंदाजाने फार चांगलं षटक टाकलंय. आज देखील चांगली कामगिरी करतोय. 25 धावा आणि इथे लॉंग लेगला ठोकलाय षटकार.
वरती, कारण समोर देखील तितकाच ताकदवान खेळाडू आहे. कर्जत तालुक्यामध्ये अव्वल टॉप 10 खेळाडूच्या रँकिंग मध्ये हा खेळाडू अगदी टॉप 3 मध्ये देखील असेल, कौशल गुरव. आणि त्याच्या विरोधामध्ये खरं तर गोलंदाजी करणं फार कठीण काम आहे. आणि आता मात्र कौशल गुरव विध्वंसक रूप धारण करते. बॉल द्या, बॉल द्या, चॉईस बॉल द्या. बॉल तिथे आहे. येस, थँक्यू. आणि या 6 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 31 धावा धाव फलकावरती. 31 धावा धाव फलकावरती. प्रत्येक धाव शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. या स्पर्धेमध्ये शिवशक्ती कडाव टीमने चला बॉल द्या. मॅच बॉल शोधा प्लीज. आमचे स्वयंसेवक प्लीज आपण मॅच बॉल शोधा, कारण प्रत्येक गावाला मॅच बॉल फार महत्वाचा असतो. त्याच्यावरती सुरुवातीपासूनच त्यांनी खेळ केलेला असतो. चांगला जम त्यांचा बसलेला असतो. चाचपणी केली जाते. बॉलची धावफलक जाऊन पोहोचलाय ते 31 धावा. आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आपण बघतोय कौशल गुरव 3 चेंडू आणि 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात या मॅच मध्ये. धावफलक जाऊन पोहोचले 31 वरती. नयन 33 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. ओरपिच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. लॉंगॉनच्या दिशेने अमोल त्या ठिकाणी कौशल हवी. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, थ्रो झालाय नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज बाद. कोण बाद होईल? आणि इथे फलंदाज बाद होतोय तो प्रकाश बदे. विकेट सॅक्रिफाईस केली जाते, कारण विशाल पोकरकर देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. प्रकाश बडे देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आणि आता सुयोग गायकवाड बॅटिंग साठी जातोय. सुयोग गायकवाड बॅटिंग साठी गेलाय. कौशल गुरव अजूनही आपण क्रीज वरती बघतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय. 2 सिंगल, 8 धावसंख्येवरती तो खेळतोय. 4 चेंडू त्याने फेस केले. इथून अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न त्याचा देखील असेल. धावफलक 32. हा चेंडू फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट केला आणि त्या अँगल वरती फसलाय कौशल गुरव. डॉट बॉल मात्र येतोय. शेवटचा बॉल आता फेस करेल. धावफलक तिथे स्थिरावलाय. ते एकूण धावा 32 धावा. कौशल गुरव स्ट्रायकर एंडला. हा ट्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला. कॅच ड्रॉप इथे होते. आणि इथे स्वतःवरती अभि नाराज देखील असेल कौशल, कारण हाफ ट्रॅकर बॉल आणि मिस टायमिंग बघायला मिळाला. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपतोय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 33. आणि विजयासाठी 24 बॉल आणि 34चं टार्गेट सेट केलंय ते जय भवानी बावलोली टीम समोर. जाऊया डीजे कडे. मार्केवाडी आणि लाडिवली टीमला विनंती करतो की आपण तिथे रिपोर्ट करा. मी सन्माननीय संकेतजी भासे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. प्रियेश बाबरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत. सन्मान्य संकेतजी भासे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. लाडिवली आणि मार्केवाडी. टॉस जिंकलाय मार्केवाडी टीमने आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आपण. टार्गेट सेट केले 24 बॉल आणि 34चं. आणि या आपण ऐकूया प्रियजी बाबरे यांचा आवाज या स्पर्धेमध्ये. स्वागत आम्ही या ठिकाणी घेतोय, सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. या व्यासपीठावरती कर्जत नगर परिषदेचे नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य संकेतजी भासे साहेब उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे शिल्पकार रवींद्रजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करावा.
नुकताच दादाच्या नेतृत्वात KPL पार पडली. काय आयोजन आपण त्या ठिकाणी बघितलं आणि आज दादाचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय मार्केवाडी टीमने. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले लाडवली टीमला. सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय आदरणीय संकेतजी भासे यांचा, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ज्यांच्या संकल्पनेतून आम्ही ही स्पर्धा मांडली आहे, रवींद्रजी भोईर. सन्मान्य किरणजी गिरी साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी रवींद्रजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. किरणजी गिरी यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. त्याचबरोबरीने निखिलजी राऊत साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला बॅट्समन पाठवा प्लीज, फलंदाज पाठवा. सन्मान्य निखिलजी राऊत यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय रवींद्रजी भोईर यांना की आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करावा. आज अंतिम रात्र या स्पर्धेची बरेचसे पाहुणे या व्यासपीठावरती तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येकाचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. तमनाथकरांचं हे आयोजन प्रेक्षकांची गर्दी. योगेश आणि रोशन मोडक ही जोडी, राजेश दादा मोडक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण वेलकम करूया स्पर्धेमध्ये आणि जाऊया मॅचकडे. 24 बॉल 34चं टार्गेट. या आपण ऐकूया प्रेमजी बाबरे यांचा आवाज या द्वितीय सत्रासाठी. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं. शिवसेना शाखा तमनात आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024, ज्या स्पर्धेने अखंड महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेचा डंका सध्याच्या स्थितीला वाजत आहे, ती स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. आजचा अंतिम दिवस रात्रीचा फॉर्मॅट आपण एन्जॉय करतात आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहत आहात मैदानाच्या आतमध्ये. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये वावलोली या दोन संघांमध्ये सामना. शिवशक्ती कडाव बनाम जय भवानी वावलोली. पहिल्या सत्राचा डाव आपण पहिल्या सत्रामध्ये बनवल्या. कडाव संघाने प्रथमदा बॅटिंग करत असताना 33-34 टार्गेट आहे या वळूयात पहिल्या चेंडूकडे. कुशल गुरव बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांकडे. अपील हे क्रीडांगण नेहमीच दोन्ही संघांना फेवर करणार राहिलेलं आहे. खास करून ज्या 3 दिवसाचा डे नाईट फॉर्मॅट आपण पाहिला, चांगल्या टप्प्यावरती पिचिंग झाल्याच्या नंतर चांगली गोलंदाजी होताना आपण बॉलर्स कडून पाहिलेली आहे. परंतु फेवरेट स्ट्रोक मुख्य अस्त्र योगेश दादा कांबेर यांचा तो त्याने स्विच हिटचा बाहेर काढला होता. अनसक्सेसफुल झाला जरूर, परंतु धाव मिळालेली नाही आहे. आडवा बाट न खेळता शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप. रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगाने थ्रूची आवश्यकता होती, तो देखील झालेला नाहीये. या बॉलवरती सिंगल इथून कंप्लीट झालेली आहे. 33 धावा पहिल्या सत्रामध्ये 34 टार्गेट. ऑन पेपर जरी टार्गेट तुम्हाला जर छोटं दिसत असेल, परंतु ऑन फील्ड ते टार्गेट तितकंसं मोठं आहे. प्रत्येक रनवरती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. दोन्ही संघ सुसाट फॉर्ममध्ये धावत आहेत. दोन्ही संघ क्वालिफाय होऊन इथपर्यंत पोहोचलेले आहेत. 3-3 नामांकित संघाला ते पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आता त्यांचा संघ त्यांचा सामना एकामेकाच्या विरोधामध्ये. दोन मैत्रीपूर्वक संघांमध्ये हा मैत्रीपूर्वक सामना आपण एन्जॉय करतात. स्ट्रायकिंग एंडला आता रोशन मोडक. खोलवा टप्पाचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला ही ड्राईव्ह. डीप स्क्वेअर लेग डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रू थोडासा प्रेशर बनला फिल्डिंग करत असताना शिवशक्ती कडाव संघावरती. सेकंड बॉलवरती आपण मिस्टेक पाहिली. तिसऱ्या बॉलवरती देखील थोडीसा फंबल मिस्टेक आपण पाहतात विक्रांत कडून, कारण रन कमी आहेत तर तुम्हाला या धावा इथून रोखाव्याच लागणार आहे. मेंटल प्रेशर मेंटल प्रेशर इथून बनलेला मनोवैज्ञानिक दबाव इथे कडाव संघावरती बनलेला. कालच्याच दिवसामध्ये शिवशक्ती कडाव संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण खेळताना पाहायला मिळाला.
हार जीत या सामन्याच्या नाण्याच्या जशा दोन बाजू तशा सामन्याच्या दोन बाजू आहेत, परंतु काय जबरदस्त खेळ त्यांचा त्या एड्डूटने नगरीमध्ये राहिला. डायरेक्ट हिट केली होती, रनची शक्यता, दोन्ही बॅटर निघाले, एक रन मिळाली आहे. योगेश दादा या कामामध्ये स्मार्ट आहेत, लगेचच सिंगल इथून कंप्लीट केली आहे. जवळपास बॅकअप नव्हतं, डायरेक्ट हिट केली, पीकेनं प्रकाश बदेने रिस्क घेतली होती, परंतु फायदा मिळाला वावलोली संघाला. एकच्या मदतीनं टीमची टोटल ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या धावसंख्येवरती. टार्गेट 34, आतापर्यंत 4. विजयासाठी आणखीन 30. कुशल गुरव बॉलिंग करतात पहिल्या ओव्हरमध्ये. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक कालच्या दिवसामध्ये. पहिल्याच मॅचमध्ये 2 षटकांचा स्पेल त्याने टाकलं, फक्त 7 धावा दिल्या होत्या. पाहूयात पुढचा चेंडू. लोवा फुल टॉस आहे, आडवा बाटनं शॉट मिड विकेट मधून काढला, डीप मध्ये खेळाडू प्रोटेक्शन, सेकंड साठी कॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट थ्रू, रन आउटची शक्यता, फलंदाज बाद, फिंगर गोज ऑफ, बॅट्समन आउट झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते रोशन मोडकच्या स्वरूपामध्ये जय भवानी वावलोली संघाला महत्वपूर्ण विकेट, प्राइज विकेट मैदानाच्या बाहेर, रन आउट, रोशन मोडक बाद. वरती सातत्याने असते. तमनाथचं क्रीडांगण, इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण म्हटल्याच्या नंतर या क्रीडांगणावरती गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळत असते. आतापर्यंत 5 स्विचित नाही सक्सेस झाला. पेस व्हेरिएशनचा फंडा वापरत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू इथून फेकला. कुशल गुरवनं पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 धावा, 5 for 1. पहिल्याच ओव्हरमध्ये कुशल गुरवची जबरदस्त बॉलिंग, 5 धावा एकंदरीत या ओव्हरमध्ये आल्यात. सामन्याचा आढावा जर घेतला पहिल्या सत्रामध्ये 33-34चं टार्गेट आणि त्यात 34 धावा चेस करत असताना मी मागाशी देखील उल्लेख केला, जरी त्या धावा तुम्हाला ऑन पेपर छोट्या दिसत असतील 24 मध्ये 34, परंतु ऑन फील्ड त्या धावा करत असताना तेवढीच मेहनत इथून करावी लागणार आहे वावलोली संघाला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1 गडी बाद 5 धावा. विजयासाठी आणखीन 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येचं आव्हान इथून ठेवण्यात आलेला. क्रीडांगण म्हटल्याच्या नंतर बरीचशी गर्दी या येणाऱ्या सत्रामध्ये, येणाऱ्या रात्रीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात ॲडव्होकेट संकेतजी बासेसाहेब, कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, क्रिकेटला धर्म मानणारे नेतृत्व, त्याचबरोबर माननीय आमदार साहेबांच्या सोबत राहून जे कर्जतला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमदार साहेबांना केलेला आहे. मिरचीची बाजारपेठ, त्यानंतर कर्जत म्हटल्याच्या नंतर फक्त फार्म हाऊससाठी उल्लेख असायचा, परंतु आता कर्जतला एक नवीन ओळख आमदार साहेबांना दिलेली, त्यामध्ये सिंहाचा वाटा ॲडव्होकेट संकेतजी बासे साहेबांचा देखील राहिलेला आहे. कर्जत म्हटल्याच्या नंतर फक्त फार्म हाऊससाठी परिचित असलेला कर्जत, परंतु आता कर्जतला एक नवीन ओळख दिलेली आमदार साहेबांना, ती म्हणजेच प्रतीप पंढरपूर. आणि आपण या क्रीडांगणावरती येण्याच्या पूर्वी आपण श्रीरामपूल येथे नक्कीच 52 फूट उंचीची सर्वात मोठी, जगामधील सर्वात मोठी विठुरायाची प्रतिमा आपण पाहिली, ती आपल्या कर्जतमध्ये. हे देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बॅक टू क्रिकेट. 18 मध्ये विजयासाठी 29 करायचे होते, आता 17 मध्ये 28चं टार्गेट बाकी राहिलेलं. पहिल्या बॉलवरती ही पहिली सिंगल. रोशन मोडक बाद झाल्याच्या नंतर महत्वाची भूमिका अमोल मोडकची या संपूर्ण मॅचमध्ये असणार आहे. अमोल मोडक या स्पर्धेमधला केंद्रबिंदू असणार आहे या मॅचच्या दरम्यान. 17 मध्ये 28. प्रत्येक बॉलवरती इक्वेशन बदलत असताना, प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी वेगळी रणनीती आखत असताना थोडंसं फास्ट खेळा, हीच विनंती आम्ही शिवशक्ती कडाव संघाला करत आहोत. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 6 आहेत. 17 चेंडूंमध्ये 28. सर्वांना अभाव अशी वाटणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये बऱ्याच संघांना सहभाग नोंदवलाय आणि त्या 2 ताकदवार टीममध्ये सामना. खोला टाकला चेंडू, पाठीमागे शॉट थर्डमॅन मधून निघाला, डीप बॅकवर्ड थर्डमॅनला खेळाडू प्रोटेक्शन ठेवण्यात आले. सेकंड साठी कॉल, रनआउटची दाट शक्यता, व्यवस्थित थ्रो येऊ शकलेला नाहीये, सांभाळून खेळा हीच विनंती आहे. प्रत्येक रन आपल्याला इम्पॉर्टंट आहे, परंतु जीवापेक्षा नाही. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती.
पहिल्या सत्राचा डाव आपण जर आढावा पाहिला 4 ओव्हर महत्त्वपूर्ण राहिले. सेकंड ओव्हर वगळता चारही गोलंदाजांना प्रमुख भूमिका बजावली. खास करून धनराज कांबेरे पहिल्या ओव्हरमध्ये नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी करत आलेले 4 धावसंख्येचं षटक टाकलं. अमोल मोडकच्या माध्यमातून 12 आले. कल्पेशने 8 आणि नयन 9. बॅकफुटला जाऊन पुल करतात. स्क्वेअर ऑफ द विकेट. उल्केश डीप मध्ये पाहुआत. विशालनं कॉल केला. सेकंडचा कॉल आहे थांबवलाय. मानस होतं परंतु धाडस नव्हतं. प्रेशर बनलाय दोन्ही संघांवरती. मॅच आता 50-50 बॅलन्स झालेली आहे. मी मागाशी देखील उल्लेख केला की ऑन पेपर जरी 34चं टार्गेट तुम्हाला स्मॉल दिसत असलं परंतु मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड तुम्हाला या धावा चेस करत असताना महत्त्वपूर्ण मेहनत करावी लागणार आहे. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 9 आहेत. 15 चेंडूंमध्ये आता 25ची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगलेला. सेकंड ओव्हरमध्ये मनीष मिनमिने मुख्य अस्त्र शिवशक्ती कडाव संघाचा जो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी आला. कधीही कुठल्याही क्षणाला कुठल्याही क्रमांकावरती गोलंदाजी करणं या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. धावा पुस्तकावरती धावा आहेत आतापर्यंत 9. 15 चेंडूंमध्ये 25. थोडंसं फास्ट खेळा हीच दोन्ही टीमला आमची कळकळ्याची विनंती आहे. 15 चेंडू 25. बॉलिंग मार्कवरती बॉलर मनीष मिनमिन. एस्टनच्या पाठीमागे पीके सातत्याने प्रेशर टाकत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहेत अमोल मोडक. योगेश दादा कांबेरे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती 5 मध्ये 6 इंडिव्हिज्युअल त्याने बनवल्यात. लॉफ करण्याचा प्रयत्न आतलीकडा लागून समोर बॉलर्स बॅक ड्राइव्ह आहे. सिंगल साठी कॉल. स्वतः गोलंदाज पोहोचतात चेंडूपर्यंत फक्त 1 रन. महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या ओव्हर पासून कुठल्याच बॉलवरती चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. त्या कारणास्तव मॅच मध्ये हळूहळू का होईना मात्र शिरकाव करण्याचा प्रयत्न इथून करत असताना शिवशक्ती खडाव सहजतेनं भरपूर वर्षापासून कर्जत क्रिकेटवरती यांचा डंका का असो ते त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं. सहजतेनंच यशस्वी संघ म्हणून त्यांची ओळख होत नसते. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन, प्रत्येक वर्षी इम्प्रूव्हमेंट ही त्यांची खासियत आहे. पाहुआत 14 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. लॉफ करण्याचा प्रयत्न पाठीमागे येऊन शॉर्ट स्क्वेअर लेग मधून निघाला. डीप मध्ये उल्केश डाऊन द बॉल. डायरेक्ट थ्रो झाला. बॉलर एंडला फक्त सिंगल इथून मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ते 11. 13 चेंडूंमध्ये 23ची आवश्यकता. मोठ्या फटक्याची इथून गरज आहे. या बॉलवरती मोठा फटका चौकार षटकार आला तर उर्वरित 12 चेंडूंमध्ये समीकरण थोडंसं हलकं होईल. जय भवानी वावलोली संघाला राजेश दादा मोडक या मुख्य व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूयात. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जय भवानी वावलोली संघ. 13 चेंडू आणि विजयासाठी आता 23 धावेंची आवश्यकता. मनीष मिनमिने 6 दिल्यात 5 बॉलमध्ये. अंतिम चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न पाहुआत. रिस गेल का अमोल मोडक. अंतिम चेंडू लॉफ्ट केला व्ही मध्ये. लॉंग ऑफ सीमा पार. महत्वपूर्ण षटकार. क्रुशियल सिक्सर आला अमोल मोडकच्या बॅट मधून. आणि आता 12 चेंडूंमध्ये पाहुआत सुरुवातीला ॲक्शन रिप्ले. अमोल मोडक स्ट्रायकिंग एंडला होते. इरादे त्यांचे पक्के होते. थोडेसे शफल झाले. ओव्हरपीस सापडला आणि सहजतेने त्यानं लॉफ्ट केलेला प्रेशर रिलीज करणारा हा षटकार. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आणि 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17 धावेंची आवश्यकता. 12 बॉल 17. धन्यवाद धन्यवाद. जिल्हा प्रमुख चषकाचा आनंद तुम्ही घेत आहात. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. महत्वपूर्ण सामन्यामध्ये 2 ताकदवार संघ कर्जत तालुक्यावरती ज्या संघ आपल्याला यांच्या वतीनं पाहायला मिळणार आहे. मिड ऑफला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. ओ कॅच ड्रॉप. प्राइज विकेट होती. महत्वपूर्ण झेल सुटली आहे. योगेश दादा कांबेरानं जीवनदान. महत्वपूर्ण विकेटची कॅच इथून ड्रॉप झालेली आहे. 1 धाव या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे. ते आतापर्यंत 18 झालेल्या 17 होत्या 2 ओव्हर मध्ये. 18 धावा धाव पुस्तकावरती. अकरा बॉलचा खेळ बाकी. 11 बॉल मध्ये आता 16 धावसंख्येची गरज. लाडिवली संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला दिसेल. वॉर्म अप करत असताना त्यांच्या विपक्षामध्ये मार्केवाडी संघ
दोन्ही टीमला विनंती, खेळण्याच्या दृष्टिकोनातून आपण रेडी राहा. आयोजकांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा. 11 चेंडूंमध्ये आता 16ची आवश्यकता. भावेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी होतो तयार. कर्जत प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. 11 मध्ये 16. वेगवान चेंडू पाहुयात, पंचांकडे पाहणं गरजेचं. एज अँड टेकन, महत्वपूर्ण विकेट, प्राइज विकेट मैदानाच्या आतमध्ये घेत असताना अमोल मोडक सुडीपाठ. 1 more विकेट डाऊन. 4 चेंडूंमध्ये 8 धावा बनवत अमोल मोडकनं विकेट इथून सोडावी लागलेली. बॅट्समन आउट. साठी एज लागली होती, परंतु कदाचित अमोल मोडकच्या डगआउट मधून असाच आवाज आला की कदाचित एज लागल्याच्या नंतर टप्पा पडला, परंतु टप्पा आधी पडला आणि त्यानंतर एज घेतली. ते अमोल मोडकनं स्वतःहून पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता त्याने विकेट इथून सोडलेली आहे. नवीन बॅटर धनराज कांबेरे, महत्वपूर्ण जबाबदारी धनराज वरती. अमोल मोडक एक जबाबदारी त्याच्या खांद्यावरती शिफ्ट करत असताना 12 मध्ये 17 बनवायचे होते. आता 10 बॉल मध्ये 16ची आवश्यकता. चला एकत्रित येऊ नका, काढाव संघ. टीम कॅप्टन प्लीज. 10 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 16 धाव संख्येची इथून गरज. दहा बॉल विजयासाठी 16 धाव संख्येची गरज. प्राइज विकेट. अमोल मोडकनं मागच्या ओव्हरमध्ये अंतिम बॉलवरती ठोकलेला षटकार, त्या कारणास्तव अस्तित्व टिकून राहिलेला आहे जय भवानी वावलोली संघाचा. योगेश दादा यांच्या बॅटमधून अजून तरी मोठा फटका आलेला नाहीये, परंतु ते सातत्याने मैदानाच्या आतमध्ये थांबतात. कदाचित अंतिम टप्प्यामध्ये रौद्र रूप पाहायला मिळू शकतं. दहा चेंडूंमध्ये विजयासाठी 16ची आवश्यकता. पाहुयात वाईड बॉल इथून पंचांना कॉल केलेला एक्स्ट्रा रन, महत्वपूर्ण रन. धावपटलावरती आड होत असताना संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. कैलाशी चौधरी आडिवलीचे शाखा प्रमुख यांचं सुद्धा नुकताच मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेले, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न धनराज कडून. लेफ्टी बॉलिंग करतात परंतु राईटी बॅटिंग करतात. धावा पुस्तकावरती धावा 19-9 मध्ये 15. अग्री वॉरियर्स खांडस संघाचे जे पुरस्कर्ते होते त्यांच्याकडून जर वावलेली संघ जिंकला तर 2000चं पारितोषिक. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राइव्ह, रन आउटची शक्यता. डायरेक्टची चान्स घेतली, रीज घेतली. धनराज नाने रिवॉर्ड देखील त्याला मिळाला. फक्त सिंगल एकच्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. विजयासाठी आता 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये 14ची आवश्यकता. 8 बॉल 14 बनवायच्या उर्वरित 8 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण 2 चेंडू या ओव्हरमध्ये सामन्याचं भविष्य निर्भर आहे. शिवशक्ती काळाव संघ सहजतेनं हार मानणाऱ्यातला नाही आणि मास सोडणाऱ्यातला जय भवानी वावलेली संघ नाही आहे. 8 बॉल आणि विजयासाठी 14 धावेंची आवश्यकता. महत्वपूर्ण सामना, मॅच रंगली आहे, ज्यासाठी प्रेक्षकांना तुफान गर्दी केलेली. तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय भवानी वावलोली. 8 चेंडू विजयासाठी 14 धावेंची आवश्यकता. 8 बॉल 14. भावेश सय्या स्ट्रायकिंग एंडला. योगेश कांबेरे शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, सेकंड साठी कॉल चालवला. दुसरे रन देखील आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. थ्रो पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. तत्पूर्वी या 2 धावा मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ते 22 वरती. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये आता 12 धावेंची गरज. निर्णायक सामना 7 बॉल 12. मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती अमोल मोडकचा षटकार. पाहुयात आता अंतिम बॉल वरती योगेश दादा कांबेरे यांच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळेल की एखादा ब्रेक थ्रू. 9 बॉल मध्ये 9 रन बनवले योगेश कांबेरे यांना. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. बॉल तयार. फुल टॉस आहे, आडवा बॅटने खेळतात. सेकंड साठी कॉल आहे. मिड विकेटला बॉल. पहिली सिंगल वेगाने स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला. धनराजने थांबवलंय. एकच रन इथून मिळते. एकच रन इथून मिळते. धावत संख्या जाऊन पोहोचलेली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23ला 2. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता 11 धावेंची आवश्यकता. 6 बॉल 11.
18 चेंडूंमध्ये 23 बनवल्यात. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी जय भवानी वावलोली संघाला 11 धावेंची आवश्यकता. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. महत्वपूर्ण सामना, पहिला सामना, रोमांचक सामना, चित्तथरारक सामना, अंगावरती शहारे आणणारा सामना. जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती कडाव. चला सामनाला सुरुवात करा प्लीज, ही विनंती आहे संघांना. एक्स्ट्राचा टाइम आपण घेऊ नका, अंतिम दिवस आहे. सहकार्य करा आयोजकांना. विक्रांत आलेत बॉलिंग मार्कवरती. 6 चेंडूंमध्ये 11ची आवश्यकता. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती बॉलर विक्रांत तयार झालेले. 6 बॉल, विजयासाठी 11ची आवश्यकता. बॉलर विक्रांत, स्ट्रायकिंग एंडला योगेश दादा कांबेरे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धनराज. पहिला बॉल ती गाईड करत असताना कळपेश सालुंके इनफिल्ड मध्ये मिड ऑफला उभे आहेत. प्रत्येक चेंडूवरती त्यांना गाईड करत असताना प्रकाश बदेष्टांच्या पाठीमागून मार्गदर्शन करत असताना 5 मध्ये आता 11. एका फटक्याची आवश्यकता. 5 बॉल आता विजयासाठी 11 धावेंची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला योगेश दादा 10 बॉल 10 रन त्याने बनवलेत 11 चेंडूंमध्ये. 5 मध्ये 11. कोलवा टप्प्याचा चेंडू, पंचांकडे लाऊड अपील, फलंदाज बाद. प्राइज विकेट मॅचच्या बाहेर. योगेश दादा कांबेरे हॅज टू डिपार्ट. 4 मध्ये 11. मध्ये जाण्यासाठी होता तयार. बॉल बाकी राहिले ते 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावेंची आवश्यकता. 12 बॉल खेळलं, 12 मध्ये 10 इंडिव्हिज्युअल बनवलं, विकेट टिकवून ठेवली. परंतु असं वाटलं अंतिम टप्प्यामध्ये एखादा मोठ्या फटक्यानं मॅचला फिनिश करतील. परंतु विक्रांतचा एक चांगला बॉल घात करून गेला. जय भवानी वावलोली संघाचे आघाडीचे बॅटर योगेश दादा यांचा फलंदाज बाद झालेत. 23 ला 3. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 11. शिवशक्ती कडाव संघाला विनंती, एकत्रित देऊ नका प्लीज. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. टीम कॅप्टन कुशल अँड कंपनी. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये विजयासाठी 11 रनची गरज आहे. विक्रांत बॉलिंग करतात बॉलिंग मार्कवरती. 4 बॉल 11. नवीन बॅटर कल्पेश, जबरदस्त षटक कल्पेशनं 3ऱ्या षटकामध्ये टाकला. आता मैदानाच्या आतमध्ये त्याला बॅटिंग करायची आहे. विथ द बॅट त्याला बोलावं लागेल. 4 बॉल आणि विजयासाठी 11 धावेंची आवश्यकता. महत्वपूर्ण सामना. 4 बॉल आणि 11ची गरज. बॉल तयार. ऑफ करण्याचा प्रयत्न, एज लागली आहे त्यांच्या पाठीमागे. पीके कडून नाहीये चुकी. आणखीन एक विकेट डाऊन. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाचा कडे आणखीन एक बाद. बॉल बाकी आहे 3. विजयासाठी 11ची आवश्यकता. 3 मध्ये 11. खेळ बाकी आहे 3 बॉल मध्ये. आता विजयासाठी 11ची गरज आहे. या चेंडूवरती रन येणं आता इम्पॉर्टंट आहे. 3 बॉल 11. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. धनराज कांबेराने जास्त स्ट्राईकच मिळालेली नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती
जसा मासा पाण्याविना तळमळतो तसा स्ट्राईक विना तळमळलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धनराज. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये 11ची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची गरज आणि त्याच मोठ्या फटक्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं प्रशांत मोडक यांना. 3 मध्ये 11 लॉफ करतायत. बॉल हवेत. प्रॉपर व पिच बॉल सीमा पार. प्रशांत मोडकच्या बाट मधून विध्वंसक फटका. षटकार. राज्याची राजधानी रायगडामध्ये जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. आणि रायगडमध्ये कर्जत विभागामध्ये या छोट्याशा कुशीमध्ये नैसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या या तमनाथ क्रीडांगणावरती चालू असलेला भव्य सामने 3 मध्ये 11 करायचे होते. आता उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 2 मध्ये 5 धावेंची गरज आहे. 2 बॉल विजयासाठी 5 ची गरज. 5 बनवायचे. उर्वरित 2 बॉल मध्ये महत्वपूर्ण चेंडूवरती महत्वपूर्ण फटका षटकार आला प्रशांत मोडक यांच्या बाट मधून, ज्यासाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. बाहुबली ऑफ टीम वावलवली. 2 बॉल विजयासाठी 5 धावेंची गरज. कोलवा टप्पाचा चेंडू सिंगल साठी प्रयत्न चालवला. 1 रन या चेंडूवरती पूर्ण झाले. आता 1 बॉल विजयासाठी 4 धावेंची आवश्यकता. काय सामना रंगलेला. 24 मध्ये 34 बनवायच्या होत्या. 6 मध्ये छोटस टार्गेट बाकी राहिलं होतं. चोवीस मध्ये 34 करायच्या होत्या. 6 मध्ये 11 करायच्या होत्या. आता 1 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता राहिलेली आहे. 1 बॉल 4. चला प्लीज मॅचचा रिदम आपण तोडू नका. सामना चांगला लेअर मध्ये चालू आहे. पहिला सामना चित्तथरारक विदाउट तिकीट फुल टाइम पास महत्वपूर्ण सामना प्रेक्षकांच्या भेटीला. 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. चला आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती आहे शिवशक्ती गडाव संघाला, मॅचचा रिदम आपण तोडू नका. 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. काय सामना रंगलेला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. धनराज कांबेरे जे मगासपासून मार्गदर्शन करत होते सर्व खेळाडूंना त्यांना चांगली लाईन रीड केलेली आहे. अंतिम ओव्हर मध्ये विक्रांतची आता 1 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. काय सामना रंगलेला. 1 बॉल 4 बनवायच्यात एका चेंडूंमध्ये. जबरदस्त सामना. 1 बॉल 4. फिल्डिंग कचाकच पटापट फिल्डिंग लावून घ्या. कचाकच प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतायत. 1 बॉल आणि आता विजयासाठी 4 धावेंची गरज. जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना. जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होता था. 1 बॉल विजयासाठी 4 धावेंची गरज. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4 रन. स्विचिटच्या प्रयत्नामध्ये बॉल इथून बीट झालेत. धनराज बॉल डॉट मॅच इथून जिंकलेली आहे. शिवशक्ती खडाव टीमनं अभिनंदन.